नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि उद्या नवीन वर्षाच्या पहिला पौर्णिमा संध्याकाळी इथे लावा एक दिवा, 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होईल. उद्या येणारी ही पौर्णिमा साधी सुधी नाही आहे. उद्या शनिवार आहे आणि वर्षातला ही पहिलाच पौर्णिमा आहे. एक असा दुर्मिळ योग येऊन आलेली आहे जे तुमची आयुष्यातला अंधार कायमचा दूर करू शकतो. अनेकांच्या घरात पैसे येत पण टिकत नाही. सतत कटकट असतात किंवा नशिबाचा साथ मिळत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य संपूर्ण तुमच्या मुलांना नातवंडाला कधीच कशाची कमतरता भासत नाही, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आज तुम्हाला एक असं गुप्त दिवा लावण्याच्या जागा सांगणार आहे जिथे दिवा लावायच्या 24 तासाच्या तुम्हाला त्याचा चमत्कार दिसायला लागतील. हा उपाय मी स्वतः अनुभवलेली आहे आणि ते अत्यंत प्रभावशाली आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ मनापासून लाईक करा आणि तुमच्या एक लाईक दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच उपाय तुम्हाला मिळत राहतील. मंडळी, आपण रोज देवासमोर दिवा लावतो, तुळशी जवळ लावतो, पण तरीही घरच्या प्रगती का थांबतो? कारण आपल्याला ती एक विशिष्ट जागा माहिती नसतो जिथे विश्वाच्या ऊर्जा एका वाटलेली असतो. शास्त्रानुसार सांगितलेली आहे की वर्षातल्या पहिला पौर्णिमेला स्वर्गाचा दरवाजा उघडले जातात. उद्या शनिवार असल्याने शनिदेव आणि लक्ष्मी माता यांच्या अद्भुत मिलन झाली आहे. मी तुम्हाला पुढे असा एक पदार्थ सांगणार आहे जे त्या दिव्यात टाकायचा आहे. तुमच्या घराकडे पैसे खेचून जाईल. आपण तो पदार्थ कोणती आणि ते दिवा घरच्या कोणत्या कोपऱ्यात लावायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे. त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. अनर्थ हा सुवर्ण योग पुन्हा येणार नाही. चला तर मग असा मुख्य उपायाकडे वळवणार आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊन उद्या सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करायच्या? मुख्य दरवाजाची स्वच्छता करायची आहे. उद्या सकाळी घरच्या मुख्य दरवाजा स्वच्छ करून धुवून घ्या. त्यावर हळदीचे पाण्याने सिंचन करा. उंबरवट्टा पूजन. उंबरवट्ट्यावर दोन्ही बाजूनी स्वास्तिक काढा. हे माता लक्ष्मी आमंत्रित करायच्या प्रतीक आहे. पिंपळाच्या झाडाचा उपाय. उद्या शनिवारी असलेली दुपारी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला थोडी दूध आणि पाणी अर्पण करा. त्यामुळे पितृदोष संपतो आणि 7 पिढ्यांचा आशीर्वाद मिळतात. आता आपण त्या मुख्य विषयाकडे जाऊया ज्यांच्या तुम्ही वाट पाहत आहोत. ते एक दिवा कडे लावायचा. हा दिवा तुम्हाला उद्या संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान लावायच्या आहे. सांगते की एक ऐका. मातीच्या पंती शक्य असल्या घ्या, नाहीतर नवीन घ्या काहीतर. त्यामध्ये शुद्ध गाईच्या तूप किंवा तिळाचा तेल
दोन्ही लावू शकता. 2 वात्याचा दिवा एकत्र करून एक वात तयार करा. ते गुप्त पदार्थ कोणता आहे ते सांगते, ऐका. आता दिव्याच्या तुम्हाला 2 लवंग फुलांच्या असलेली लवंग घ्यायच्या आणि छोटी भीमशेनी कापूर टाकायचे आहे. आता हा दिवा तुम्हाला तुमच्या घरच्या ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ ईस्ट कॉर्नर किंवा जर तिथे जागा नसेल तर घरच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला लावायचा आहे. पण लक्षात ठेवा की हा दिवा लावताना तुमच्या तोंड उत्तर दिशेकडे असावे. हा दिवा लावताना मनात एकच इच्छा धार करावे, दारिद्र्य संपू दे आणि लक्ष्मीचा वास राहू दे. हा दिवा विझू नये याची काळजी घ्या. या दिव्याचा प्रकाश जेव्हा तुमच्या घरावर पडतो तेव्हा तुमच्या 7 पिढ्यांच्या पाप आणि गरिबी जाळून जातो, भस्म होतो. आणि काही लोक विचारतील, ताई हे खरंच होतं का? हे विश्वास ठेवा, हेच देवाचा आधार आहे. जेव्हा तुम्ही हा दिवा लावतो तेव्हा त्यातली लवंग आणि कापुराचा वास वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. विज्ञान सुद्धा सांगतं की विशिष्ट सुगंधाने मानवी मेंदूवर आणि घरातील लहरीवर सकारात्मक परिणाम होतो. हा उपाय केल्यावर 24 तासात आता तुम्हाला घरात एक वेगळी शांतता आणि आनंदाचे वातावरण जाणवेल. इकडे अडकलेली कामं मार्गी लागतील. हा उपाय फक्त अंधश्रद्धा नाही तर ही एक ऊर्जा आहे, ही जे आपण आपल्या घरात आमंत्रित करतो. तर माझी प्रिय कुटुंबातल्या सदस्यांनो, उद्याच्या हा पौर्णिमा तुमच्या आयुष्यातला शेवटची गरिबीच्या पौर्णिमा ठरू शकतो. हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि हा उपाय करा, श्रद्धेने करा. व्हिडिओ आवडला असला तर पुन्हा एकदा सांगते, लाईक करा आणि तुमच्या किमान 5 नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचेही कल्याण होईल. ज्यांनी गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायची ही सुद्धा एक सेवेच आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटने मला नवीन माहिती शोधायला प्रेरणा मिळतो. चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनलाही दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक प्रभावी उपायासह. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा. धन्यवाद. तोपर्यंत भेटूया. श्री स्वामी समर्थ.